कंधार आणि लोहा नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे. मतदान अवघ्या काही तासावर शिल्लक राहिले. आचारसंहिता 10 वाजता संपत्ती आहे. आपण या निवडणुकीमध्ये लोकांचा प्रतिसाद काय आहे आणि मतदाराला काय आव्हान करणार? नाही, जनतेला असं वाटतं दोन्ही नगरपालिकेत की विकास झाला पाहिजे आणि विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस करू शकते. मी या भागाचा आमदार आहे, लोकांनी मला निवडून दिलेलं आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी त्यांना अपील केलं, दोन्ही नगरपालिका 100% राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येतील याची शंका नाही. काल माजी मंत्री अमित देशमुख यांची सभा झाली. ते आता विद्यमान आमदार आहेत लातूरमधून. त्यांचं एक वक्तव्य बाहेर आलं की काल 5 वर्षांनी झेंडे दांडे आणि चिन्ह बदलणाऱ्या माणसाला आपण नगरपालिका ताब्यात देणार आहात का, असं त्यांनी आपलं नाव न घेता त्यांनी टीका टिप्पणी. अमित भैया तसं बोलले नाही बोलले मला माहिती नाही, पण मी पक्ष बदलले, दांडा बदलला, झेंडा बदलला, हे लोकांनी मान्य केलं ना, मला निवडून दिले ना. काही बदललं तरी त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. स्थानिकचे काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष यांनी आपलं नाव न घेता त्यांनी तो मामा नसून कंस मामा आहे आणि स्वप्नील लुंगारीच्या शेतावर त्यांचा या राजकारणामध्ये डोळा आहे असं टिप्पणी केली. बघा, चिल्लर माणसाने काय बोललं त्याचं उत्तर द्यायची गरज नाही. त्याची उंची किती, तो बोलतो काय, कोणाच्याबद्दल बोलतो, ते स्वतःची किंमत वाढवून घेण्यासाठीचा हा खटाटोप आहे. त्याच्यामुळं अशा लोकांच्याबद्दल मी बोलणं उचित होणार नाही. त्यांना जनता चांगली ओळखून आहे. मी स्वप्नीलला काय म्हणू शकतो? स्वप्नीलच्या आईला पण मीच नगराध्यक्ष केलं ना, या नगरपालिकेत उभा केलं, लोकांनी आशीर्वाद दिला तेव्हा मीच होतो ना. तर हे काय, मी फार शहाणा आहे, कोणी गावात कुत्रं विचारलं नाही, तर ते तसा प्रकार आहे. अशा चिल्लर माणसाबद्दल मी बोलायची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचे स्टार प्रचारक असूनही ते मतदारसंघ सोडत नाही. मी पूर्ण जिल्हा फिरला आहे. हे जे नळगे आहे ना, त्यानं ज्याच्या खाली चाटू मारते ते अशोक चव्हाणसुद्धा जिल्हा फिरले नाही. मी पूर्ण जिल्हा फिरला आहे. मला कोल्हापूरला द्यायला सांगितलं होतं पक्षाने, मी कोल्हापूरला जाऊन आलो. याला माहीत नसेल. आणि स्टार प्रचारक झालो, माझी राष्ट्रवादीनं उंची वाढवली, मी आभारी आहे पक्षाचा. साहेब, आपण एवढं मोठं विकासाचं काम करता, विकासाचा निधी खेचून आणला या मतदारसंघामध्ये, पण त्यांचं स्पष्ट मत आलं की फक्त निवडणुकी आली की नारळ फोडणे आणि पाट्या लावणे असाही आरोप नळगे साहेबांनी आपल्यावर. काय मत, कोण हो, त्याला कोण कुत्रं विचारते, काय कोणाच्याबद्दल विचारता, मला कळलं पाहिजे तुम्हाला. मी नारळ फोडलं, रस्त्याचं काम झालं, कामं सुरू आहे. एका दिवसात कामं नाही होणार सगळे. आणि मी काही त्याला दाखवायसाठी नारळ नाही फोडले, जनतेच्या विश्वासासाठी फोडले. आणि प्रताप पाटील ज्या ठिकाणी नारळ फोडतो ते काम 100% करतो. आज नाही, मागे, उद्या. याच्या पुढे जाऊन त्यांचा एक आरोप आला साहेब आपल्यावर की ही निवडणूक इतर उमेदवार नसून ही नळगे वर्सेस प्रताप पाटील चिखलीकरांची. ते स्वतःचं महत्त्व वाढून घेण्यासाठी म्हणलं ना मी. आपली किंमत, आपली उंची न बघता तो असंही म्हणाला की माझा पोरगाच बस झाला, असे 10 बघतो. माझं काय वक्तव्य, मी 3 टर्म आमदार झालो, त्यानं ज्याच्या हाताखाली काम करते त्याला पाडून खासदार झालो. असल्या चिल्लर माणसाच्या वक्तव्याला मी उत्तर देणं आता त्याच्यापेक्षा फार पुढे गेलो. साहेब, भाजपचे खासदार, भाजपचे आमदार इथे सभा न घेता, कॉर्नर सभा न घेता फक्त ऑफिसमध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन जातात, याचा अर्थ काय? याचा अर्थ नळगे भाजपमध्ये जाणार आहे. ते अशोक चव्हाणची बी टीम आहे, भाजपची बी टीम आहे. फक्त दलितांची, मुस्लिमाची, बहुजन समाजाची मतं मिळावी म्हणून तो जोकर हुआ है. कल इधर पलटी मारेगा, उसमें क्या बड़ी बात है.